श्वासावर लक्ष केंद्रित करणं. चला, त्यासाठी आपण मुद्रासुद्धा आपल्याला मन एकाग्र करायला मदत करते. शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि स्वतःला त्या शांतीचा अनुभव करायचा आहे. एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून तुमच्या श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. ज्या वेळेला आपण आपल्या मनाजवळ येतो, आपल्या शरीराशी जोडलं जातो, ती प्राणायामाची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि मग पुढचा अभ्यास आणि त्याचं कार्य हे 100% आपल्या शरीरावर चालू होतं. आपल्या श्वासाचं निरीक्षण करा. छातीची होणारी, पोटाची होणारी हालचाल एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघायची आहे. आणि आता आपल्याला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. दीर्घ श्वसन म्हणजे तुमच्या पाठीच्या कण्याला डोळ्यासमोर आणायचं आहे आणि असं